आता एक धडकी भरवणारी बातमी समोर येतेय। मागील काही दिवसांपासून पाऊस कमी झाल्याचं चित्र आहे, मात्र हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आलाय। बुधवारी जोरदार पाऊस होणार आहे। मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात तसंच राज्यातील काही भागात बुधवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार आहे। या आठवड्यात बुधवारी 13 ऑगस्टला बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे। या पार्श्वभूमीवर राज्यात 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान विदर्भ तसंच कोकणातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। हीच बातमी तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटला देखील नक्की फॉलो करा। इथे देखील आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। 14 ऑगस्टला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर मध्य महाराष्ट्रातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। विदर्भात 13 आणि 14 ऑगस्टला गडचिरोली आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्टही देण्यात आलाय। भारतीय हवामान विभागानं 13 ऑगस्टला अलर्ट जारी केलाय। आजही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। देशातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचं बघायला मिळतंय। दरवर्षीपेक्षा यंदा मान्सूनचं आगमन लवकर झालंय। राजस्थान, दिल्ली आणि बिहारमध्ये जोरदार पाऊस होताना दिसतोय। उत्तर बिहारमधील सीतामढी, शिवहार, पूर्णिया आणि कटिहार पर्यंत एकूण 14 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। सततच्या पावसामुळे बिहारमधील जनजीवन विस्कळीत झालंय। यासोबतच सीतामढी, शिवहर, दरभंगा, मधुबनी, सुपौल, अरियाना, किशनगंज इथंही पाऊस झालेला आहे। राजस्थानच्या अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस होताना पाहायला मिळतोय। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस झालाय, मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस म्हणावा तसा झालेला नाहीये। आता परत एकदा भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय। राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस नसल्यानं पिकं संकटात आलेली असून बळीराजा चिंतेत असल्याचं बघायला मिळतंय। काही भागांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाहीये। दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील सध्याची हवामानाची काय स्थिती आहे, पाऊस झालेला आहे का नाही, कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।